नेक्स्ट पॉइंट बघा. नेचर ऑफ रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपलं हे फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे, वापरलेला आहे हा फॉर्म्युला आपण. तर याच्यामधली ही स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जी टर्म आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ही त्याच्यातली सगळ्यात महत्वाची टर्म. याची व्हॅल्यू कशी येते यानुसार ते रूट्स अवलंबून राहतात. पहिली कंडिशन त्यांनी दिलेली आहे, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. याचा अर्थ इथं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 0 येणार, इथं 0 वापरले म्हणजे काय शिल्लक राहणार, फक्त हा पुढचा सगळाच पार्ट निघून जाईल आणि फक्त मायनस बी अपॉन 2a एवढं शिल्लक राहील. एकदा प्लस 0 घेतलं, एकदा मायनस 0 घेतलं, त्यानं काही फरक पडणार नाहीये. एक्सच्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यूज काय मिळणार आहेत, मायनस बी अपॉन 2a एवढंच मिळणार त्या ठिकाणी. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे काही रूट्स आहेत ते रियल अँड इक्वल असतात. त्यामुळे पहिली कंडिशन लक्षात ठेवा, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac is equal to 0, then the roots are real and equal. हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर हीच व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन जर 0 असेल तर हे आहे असंच ठेवलंय त्याने, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल. त्याचं वर्गमूळ निघालं तर ठीक, नाही निघालं तर मग ते तसंच ठेवून टाकायचं त्याच्यात वर्गमूळाच्या आत. आपण तसं सोडवलेलं पण आहे. मग एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. याचा अर्थ याचे रूट्स रियल अँड अनइक्वल असतील. म्हणजे मग ह्याची कंडिशन कशी येणार बघा, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, देन द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. दिलेलं आहे बघा. आता तिसरी कंडिशन काय शिल्लक राहील या बी स्क्वेअर मायनस 4ac साठी, इफ इट इज लेस दॅन 0. जर हे लेस दॅन 0 आलं तर इथं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह टर्म येणार. लेस दॅन 0 म्हणजे मायनस मध्ये येणार. अशा परिस्थितीमध्ये हे रूट्स रियल नंबर्स नसतात. सो इन धिस कंडिशन द रूट्स आर नॉट रियल नंबर्स, therefore the roots of the quadratic equations are not real. हे सगळं आपण जे काय ठरवतोय ते कशावरून ठरवतोय, ह्या बी स्क्वेअर मायनस 4ac च्या व्हॅल्यूवरून ठरवतोय. मग याला त्यांनी काय केलंय, याला त्यांनी नोटेशन वापरले डेल्टा, आणि या डेल्टाला नाव दिलेलं आहे डिस्क्रिमिनंट. नाव लक्षात ठेवा, हे बघा दिलेलं आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac is called as a discriminant of quadratic equation denoted by delta. त्यामुळे ह्या कंडिशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. मग यांचे जे रूट्स आहेत ते रूट्स कन्सिडर करतोय अल्फा बीटा, आणि कोइफिशियंट आहेत ते इथं आहेत ए बी आणि सी. मग त्यांच्यातली रिलेशन्स आपल्याला बघायचे, आपण सोडवून घेऊया. हे आहे असं डायरेक्ट त्यांचं घेण्यापेक्षा सोडवण्यामध्ये जरा थोडंसं इंटरेस्टिंग आहे. आपण ह्याचा जो फॉर्म्युला लिहितो, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a असं फॉर्म्युला आहे. आपलं बेसिक इक्वेशन आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हे त्याचं बेसिक इक्वेशन. कोइफिशियंट्स आहेत ए बी आणि सी. हे जे दोन रूट्स आहेत यांना मी वेगवेगळं करतोय. पहिलं रूट आहे त्याला मी कन्सिडर करतोय अल्फा. अल्फा इक्वल टू मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a. आणि जे दुसरं रूट आहे त्याला कन्सिडर करतोय बीटा मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a. आता मला पहिल्यांदा काम करायचं आहे की या रूट्सची बेरीज पाहिजे मला. नाव सम ऑफ रूट्स इक्वल टू
सम ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा या दोन टर्म्स मांडून घेऊया आपण, ज्यांना अल्फा बीटा म्हटलेलं आहे ते, आणि त्यांची बेरीज करायची आहे. प्लस मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a. आता या दोघांचाही छेद समान आहे, त्यामुळे अंशांची डायरेक्ट बेरीज वजाबाकी तुम्ही करू शकता. मायनस बी प्लस रूट प्लस आहे, आता हे पुढे डायरेक्ट दोन्ही पण मायनस आहे त्यामुळे मायनस तसेच राहतील. मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac टोटली डिव्हायडेड बाय 2a हे असेल. आता याच्यामध्ये प्लस रूट आणि हे मायनस रूट हे डायरेक्ट कॅन्सल होईल. मायनस बी मायनस 2b डिव्हायडेड बाय 2a, म्हणजेच हे सम ऑफ रूट्स किती येते बघा, मायनस बी अपॉन ए येणार आहे. 2 ला 2 कॅन्सल केलं इथलं, हे असं शिल्लक राहील. हे तुम्ही काय फाइंड आउट केलं, सम ऑफ रूट्स फाइंड आउट केलं, म्हणजेच तुम्हाला पहिला फॉर्म्युला असा मिळेल, सम ऑफ रूट्स इक्वल टू, त्यालाच तुम्ही अल्फा प्लस बीटा असं लिहू शकताय, मायनस बी अपॉन ए. इम्पॉर्टंट फॉर्म. आता याच्यातली मला ही पहिली टर्म मी फाइंड आउट केली. आता मला पाहिजे प्रोडक्ट ऑफ रूट्स पाहिजे. प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू, त्याच्यामध्ये येणार अल्फा इंटू बीटा मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a, हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, इंटू बीटा मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a हे असेल. आता हे बघा टर्म कसे, छेदामध्ये तर 2a फिक्स आहे, हे आहे एक्स प्लस वाय आणि हे आहे एक्स मायनस वाय, त्यामुळं ह्याचा प्रोडक्ट कसा येणार, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर येणार, म्हणजेच मायनस बीचा स्क्वेअर मायनस या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर. छेदामध्ये 2a इंटू 2a ते येणार 4a चा स्क्वेअर येणार. हे सोडवा तिथं, मायनस बीचा स्क्वेअर ते येणार बी स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूटचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट निघून जाईल, कंसात टाका मात्र, बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय इथे येणार 4a स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफाय करून घ्या, बी स्क्वेअर हे मायनस द्या पुढं, मायनस बी स्क्वेअर चिन्ह बदलतील पुढची सगळ्यांची, डिव्हायडेड बाय 4a स्क्वेअर. हे बी स्क्वेअर आणि हे मायनस बी स्क्वेअर हे कॅन्सल होईल, आणि आता हे जे काय शिल्लक आहे याच्यातलं 4 पण कॅन्सल होईल, एक ए कॅन्सल होईल, म्हणजे इथं शिल्लक राहील सी अपॉन ए. हे तुम्हाला काय मिळालं, प्रोडक्ट ऑफ रूट्स, म्हणजेच तुम्हाला हे मिळालेलं आहे अल्फा इंटू बीटा. मग फायनल फॉर्म्युले बघा दोन्ही पण, याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय. पहिल्या इक्वेशन वरून अल्फा प्लस बीटा म्हणजे मायनस बी अपॉन ए, आणि दुसरे इक्वेशन आहे अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. या पद्धतीनं हे रूट्स तयार होतील. तर हेच त्यांनी इथं दिलेलं आहे बघा. अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए, अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. आता आपण इथं शेवटी सगळ्यात तेच व्हेरीफाय केलेलं आहे. मग या पद्धतीनं ते लिहा, सोडवा,
सोडवल्यानंतर तुम्हाला त्याची जी भीती आहे ती बरीचशी कमी होऊन जाईल. काहीच अवघड त्याच्यामध्ये नाही आहे जास्त, फक्त तुम्ही लक्ष द्या जरा थोडंसं. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे टू ऑब्टेन ए क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. मग रूट्स जर दिलेले असतील तर त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं मिळवायचं, हा सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट. मग आता रूट्स म्हणजेच काय असतात, एक्सच्या व्हॅल्यूज असतात. हे बघा, एक्स इक्वल टू अल्फा, एक्स इक्वल टू बीटा. या अल्फा आणि बीटा अलीकडे घ्या. एक्स मायनस अल्फा इक्वल टू 0, एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. मग आता या दोघांचा प्रोडक्ट करायचा, फक्त प्रोडक्ट असा येईल. मग एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा दिस इज इक्वल टू 0. आता हे सोडूया, एक्स न मल्टिप्लाय करून घ्या. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर आहे ना, एक्स इंटू मायनस बीटा इंटू एक्स. आता मायनस अल्फा न मल्टिप्लाय करा, मायनस अल्फा इंटू एक्स आणि मायनस मायनस प्लस अल्फा इंटू बीटा दिस इज इक्वल टू 0. हे एक्स स्क्वेअर तसंच ठेवा. या दोघांच्यातून मायनस एक्स कॉमन घ्या, त्यामुळे इथं शिल्लक काय राहील, अल्फा प्लस बीटा शिल्लक राहील. आणि हे अल्फा बीटा तसंच ठेवा. आपण मायनस बाहेर घेतले त्यामुळे चिन्ह बदलणार, हे लक्षात ठेवा. मग हे अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स आहे आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स आहे. त्यामुळे हे इक्वेशन लक्षात ठेवा. हेच इक्वेशन त्यांनी इथं शब्दामध्ये दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. त्यामुळे हे 2-3 जे फॉर्म्युले आहेत हे खूप महत्वाचे आहेत. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता इथून पुढचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लागणार आहेत. प्रॅक्टिस सेट 2.5 सुरू करूयात आपण. पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, बघा काय म्हटले. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि बी स्क्वेअर मायनस 4ac याच्यासाठी 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर रूट्सचं नेचर काय असेल. पहिली व्हॅल्यू आहे 5 विच इज ग्रेटर दॅन 0. दुसरी व्हॅल्यू आहे -5 विच इज लेस दॅन 0. जर ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स आर रियल अँड नॉट इक्वल हे असेल, ग्रेटर दॅन 0 असेल तर. आणि हे जर लेस दॅन 0 असेल, द रूट्स आर नॉट रियल. काय फक्त कंडिशन्स तेवढ्या व्यवस्थित लक्षात ठेवा, काय करावं लागते ते बघा. आता इथं दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय केलेलं आहे बघा, त्याने सम ऑफ रूट्स सांगितलंय -7, म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 5. मग ह्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा म्हटलंय त्याने. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा दिस इज इक्वल टू 0. मग याच्यावरून काय होईल बघा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाच्या ठिकाणी लिहा -7 इंटू एक्स आणि अल्फा इंटू बीटा आहे 5 दिस इज इक्वल टू 0. मग हे टोटल किती होईल, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 दिस इज इक्वल टू 0. हे त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तिसरं, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा विचारलेत, इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये बघा बरं, ह्या इक्वेशनला सगळ्यात पहिल्यांदा या आपल्या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करा. हे कम्पेअर केलं तर काय काय मिळते मला, ए इक्वल टू 2 मिळते, बी इक्वल टू -4 चिन्हांची काळजी घ्या आणि सी इक्वल टू -3 आहे. विचारलंय काय त्यांनी, सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स विचारले. सम ऑफ रूट्सचा फॉर्म्युला काय, -b/a म्हणजेच हे किती येईल, मायनस बी ची व्हॅल्यू आहे -4 डिव्हायडेड बाय ए आहे 2. हे मायनस मायनस प्लस होणार आणि 4 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे हे येणार 2. आणि अल्फा इंटू बी त्याचा फॉर्म्युला आहे c/a. सी ची व्हॅल्यू आहे -3
डिव्हायडेड बाय ए ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे याचा आन्सर येईल -3/2. हे मग हे काय एकदम सिंपल आहे. फक्त पहिली जरा फॉर्म्युले वगैरे, नेचर ऑफ रूट्स वगैरे सगळं जरा प्रॉपरली बघून घ्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढायची आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा, आणि डेल्टाचा फॉर्म्युला आहे B² - 4AC. हे काढायचं आहे. आणि त्याच्या पुढचा प्रश्न बघा, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मग त्याच्यामध्ये काय कंडिशन आहे, डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 असेल, रूट्स आर रियल बट नॉट इक्वल, डेल्टा इक्वल टू 0 म्हणजे डिस्क्रिमिनंट. तर 0 झाला, रूट्स आर रियल अँड इक्वल, आणि डेल्टा लेस दॅन 0, रूट्स आर नॉट रियल. एवढंच सांगायचं आहे. त्यामुळे आपण काय करूया, हे दोन्ही क्वेश्चन्स एकत्रच घेऊन टाकूया. काम तेच आहे, काही वेगळं काय करायचं नाही आहे. मात्र हे करून ठेवा, ह्याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न विचारू शकतात. बघा काय सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. पहिलं इक्वेशन एक डिटेलमध्ये सोडवू आपण, काय असेल ते. x² + 7x - 1 this is equal to 0, comparing with, या पद्धतीनं परीक्षेमध्ये तुम्हाला लिहावं लागेल, हे लक्षात ठेवा. comparing with ax² + bx + c this is equal to 0. इथं काय काय येणार बघा, a = 1 येणार, b = 7 येणार, c = -1 येणार. याच्यावरून डिस्क्रिमिनंट काढा म्हटलंय. डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा. आपण तिथं शब्दामध्ये पण मांडून ठेवू त्याला. डिस्क्रिमिनंट इक्वल टू डेल्टा इक्वल टू B² - 4AC. therefore डेल्टा इक्वल टू B² - 4AC. B ची व्हॅल्यू आहे 7, त्याचा स्क्वेअर, -4 इंटू A ची व्हॅल्यू 1, C ची व्हॅल्यू -1. मग 7 चा स्क्वेअर येणार 49, मायनस मायनस हे होणार प्लस, 49 + 4 हे होणार 53. आता हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम इथंच संपला. तुम्ही काय केलं, इथं तुम्ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. हा प्रॉब्लेम इथंच संपला. फक्त याच्यावरून आता रूट्स पण आपण सांगून टाकू. मग डेल्टा इक्वल टू काय आलेला आहे, 53, विच इज ग्रेटर दॅन 0. therefore रूट्स ऑफ धिस इक्वेशन आर, नेक्स्ट लाईनला घेतो मी, डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर रियल अँड अनइक्वल. हा जो एवढा सेक्शन आहे, हा पुढच्या प्रश्नात विचारला. आपण ते याच्यामध्ये पण आवरून घेतलेलं आहे. आणि त्याला पेंडिंग ठेवण्यासारखं विशेष काही नाहीये जास्त. दुसरं एक्झाम्पल बघा, 2y² - 5y + 10 is equal to 0. Comparing with ay² + by + c this is equal to 0. याच्याशी कम्पेअर केलं आपण तर a = 2 येणार, b = -5 आणि c = 10 येणार. या व्हॅल्यूज मिळतील आपल्याला. मग याच्यानंतर डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करा. डिस्क्रिमिनंट इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू B² - 4AC. therefore डेल्टा इक्वल टू B², B ची व्हॅल्यू आहे -5, त्याचा स्क्वेअर, -4 इंटू A ची व्हॅल्यू 2 आहे, C ची व्हॅल्यू 10 आहे,
मग -5चा स्क्वेअर तो येणार 25. हे किती होते बघा, 10×20 चोक 80 होणार आहे. मग 25 - 80, 80 मधून 25 वजा करा, 5 आणि 5 10 झाले, 1 8 मधून 3 गेले, उरले 5, -55 येणार. तर हे -55 आलं. इथं तुमचा हा प्रॉब्लेम इथला संपेल. त्याच्याही पुढे जाऊया आता आपण. देअरफॉर डेल्टा इक्वल टू -55 विच इज लेस दॅन 0, कारण निगेटिव्ह आहे. देअरफॉर roots of this equation are not real. हे रूट्स नॉट रिअल असतील. त्याच्या पुढं तिसरा जो प्रॉब्लेम सांगितलेला आहे तो घेऊयात आपण. थर्ड इक्वेशन काय दिलेलं आहे बघा, √2x² + 4x + 2√2 दिस इज इक्वल टू 0. आता परत एकदा ह्याला कम्पेअर करून घ्या. कंपेअरिंग विथ ax² + bx + c इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर करा. a इक्वल टू √2 येणार, b इक्वल टू 4 आणि c इक्वल टू 2√2 हे असेल. आता डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचं आहे. लिहा ते सगळं, 1-2 वेळा लिहिल्याशिवाय हे स्पेलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात नाहीत राहणार. डिस्क्रिमिनंट इक्वल टू डेल्टा इक्वल टू b² - 4ac. मग b चा स्क्वेअर, b ची व्हॅल्यू आहे 4, त्याचा स्क्वेअर -4 इंटू √2 इंटू 2√2 हे असेल. मग 4 चा स्क्वेअर तो होणार 16, मायनस इथं बघा आता कसं होणार, √2 इंटू √2 त्याचं 2 होणार. मग ते 2 आणि हे 2 इंटू 2 4, हे सगळ्याचं मिळून, ह्या सगळ्यांचं मिळून टोटल येते 4. 4 इंटू 4 हे परत 16 होणार. मग 16 - 16 दिस इज इक्वल टू 0. इथं डेल्टा 0 येतोय. डेल्टा जर 0 आला, रूट्स आर रियल अँड इक्वल. देअरफॉर roots of this equation are real and equal. या पद्धतीने हे पूर्ण होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. परत तेच काम आहे, फक्त आता त्यांनी दिलेल्या प्रश्नाप्रमाणे आपल्याला हे नेचर ऑफ रूट्स सांगायचे आहेत. मग फर्स्ट प्रॉब्लेम बघा. पहिला आहे x² - 4x + 4 दिस इज इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन ax² + bx + c इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर करा. a इक्वल टू 1 येणार, b इक्वल टू -4, c इक्वल टू 4. नाउ डिस्क्रिमिनंट इक्वल टू डिस्क्रिमिनंटला नोटेशन डेल्टा, इट इज इक्वल टू b² - 4ac. देअरफॉर डेल्टा इक्वल टू व्हॅल्यूज वापरा त्याच्यात, -4 चा स्क्वेअर -4 इंटू 1, c ची व्हॅल्यू 4. देअरफॉर डेल्टा इक्वल टू -4 चा स्क्वेअर तो येणार 16 -16. देअरफॉर डेल्टा इक्वल टू 0. मग डिस्क्रिमिनंट 0 आला, रूट्स आर रियल अँड इक्वल.
Therefore, roots of given equation are real and equal. या पद्धतीनं ते कंप्लीट करायचं आहे. त्याच्या पुढचं इक्वेशन 2y² minus 7y plus 2, this is equal to 0. Comparing with ay² plus by plus c equal to 0. a equal to 2 येणार, b equal to -7, c equal to 2 हे असेल. आता डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला घेऊया. Discriminant is equal to delta is equal to b² minus 4ac. Therefore, delta equal to b² minus 7 चा स्क्वेअर minus 4 into 2 into 2. a आणि c च्या व्हॅल्यूज वापरलेल्या आहेत. हे 49 minus 4 दुने 8, 8 दुने 16 हे असेल. आता 49 minus 16 एवढं सोडवायचं आहे. हे बघा किती होते. 9 मधून 6 तिथं 3 उरतील, 4 मधून 1 तिथं पण 3 उरतील. ही डेल्टाची व्हॅल्यू येईल. मग डेल्टा इक्वल टू 33 आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन 0 आहे. त्यामुळे रूट्सचं नेचर तुम्ही लिहू शकताय. देअरफॉर रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं तरी चालते. गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा त्यातला. m² plus 2m plus 9 is equal to 0. Comparing with am² plus bm plus c equal to 0. याच्याशी कंपेअर करायचं आहे. मग a इक्वल टू 1 येते, b इक्वल टू 2 आणि c इक्वल टू 9. आता याच्यावरून डिस्क्रिमिनंट इक्वल टू डेल्टा इक्वल टू b² minus 4ac. Therefore डेल्टा इक्वल टू b² म्हणजे b चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर येणार मायनस 4 into 1 into 9. इथे येणार 4 minus 36. 4 minus 36 म्हणजेच -32 येणार. ही डेल्टाची व्हॅल्यू आहे. ही निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन 0 आहे. देअरफॉर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. त्यामुळे हे रूट्स रियल नाहीत असं त्या ठिकाणी सांगायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स सांगितलेत तुम्हाला आणि त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, assume that
alpha equal to 0 and beta equal to 4 are the roots of required quadratic equation. आता याच्यावरून अल्फा प्लस बीटा सम एक लागते, समेशन ऑफ रूट्स. मग अल्फा प्लस बीटा किती होणार? 0 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 4 आणि अल्फा इंटू बीटा 0 इंटू 4 दॅट इज इक्वल टू 0 हे असेल. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन इज, याचा फॉर्मॅट कसा आहे? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा दिस इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटाच्या ठिकाणी 4 लिहा मायनस 4x आणि अल्फा इंटू बीटा हे 0 आहे. म्हणजेच ह्याचं फायनल सिम्प्लिफाईड व्हर्जन इक्वेशनचं हे असेल. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. काय फार विशेष असं काही याच्यामध्ये काम काही करायचं नाही आहे आपल्याला. एकदम सिंपल गोष्टी आहेत, त्या सगळ्या बघत जायचं आहे. बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा, सगळं जमण्यासारखं आहे. आता बघा 3 आणि -10 सांगितलेले आहेत. वाक्य पहिलं एक एक्झाम्पल तुम्हाला मी सोडवून दाखवलेलं आहे, त्या पद्धतीनंच घ्यायचं आहे. assume that alpha equal to 3 and beta equal to -10 are the roots of required quadratic equation. ठीक आहे. त्यानंतर अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा इक्वल टू 3 प्लस -10 म्हणजे जे काय होणार? 3 - 10 दॅट इज इक्वल टू -7 आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू त्यांचा प्रोडक्ट 3 इंटू -10 that is equal to -30. Therefore, required quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta. This is equal to 0. Therefore, x square minus alpha plus beta आहे ते आहे -7 into x plus alpha into beta, त्याची व्हॅल्यू मायनस आहे, ते लिहिलं तिथं. Therefore, हे मायनस मायनस प्लस होईल. x square plus 7x minus 30. This is equal to 0. हे रिक्वायर्ड इक्वेशन आहे. बघा त्या पद्धतीनं अजून 2 आहेत, सोडूया एक एक उदाहरण त्याच्यातलं. नेक्स्ट बघा 1/2 आणि -1/2 सांगितलेले आहे. assume that alpha equal to 1/2 and beta equal to -1/2 are the roots of required quadratic equation. अल्फा प्लस बीटा म्हणजेच 1/2 प्लस -1/2, मग 1/2 - 1/2 होणार 0 आणि अल्फा इंटू बीटा
1/2 into minus 1/2. This is equal to -1/4. Yes, it. Now required quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta. This is equal to 0. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. therefore x square minus alpha plus beta ते आहे 0 into x आणि इथं अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1/4. इथे मी डायरेक्ट मायनसच घेतो इथं. दिस इज इक्वल टू 0. हे 0x म्हणजे ते 0 होणार, म्हणजेच हे असं शिल्लक राहील. याला 4 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे 4x² -1. दिस इज इक्वल टू 0. या पद्धतीनं याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा त्याच्यातलं. assume that alpha equal to 2 minus root 5 and beta equal to 2 plus root 5 are the roots of required given नको, पण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. therefore सम ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा इक्वल टू, या दोघांची बेरीज करायची आहे. 2 minus root 5 प्लस 2 plus root 5. हे -5 आणि प्लस -√5 आणि +√5 कॅन्सल होईल. 2 + 2 येणार 4 आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू 2 minus √5 इंटू 2 plus √5 म्हणजे यांचा प्रोडक्ट. मग इथे येणार a प्लस b आणि a मायनस b म्हणजे a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे 4 -5 दॅट इज इक्वल टू -1. अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा या दोन्ही व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. therefore required quadratic equation is, याचा फॉर्म्युला x² minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. therefore x² minus alpha plus beta आहे 4 आणि अल्फा इंटू बीटा आहे -1. इथं फक्त हे प्लस इंटू मायनस ते मायनस करून घ्या. x² minus 4x -1 दिस इज इक्वल टू 0. हे त्याचं इक्वेशन आहे.